लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो, खूपच धमाल आणि कमाल असा एपिसोड झालेला आहे। जेवढा रोमांस रंगला तेवढीच प्रश्न उत्तराचा खेळ रंगलाय, तो सुद्धा इकडे काव्या आणि त्याबरोबर मानिनीमध्ये। हो प्रेक्षकांनो, खूपच धमाल असा झालेला आहे। तर आपण पाहत आहोत की आता गणपती विसर्जन झाल्यानंतर आता काव्या आरशासमोर स्वतःचा चेहरा क्लीन करण्याचं काम करत असते। चेहऱ्यावरती प्रचंड गुलाल लागलेला असतो, त्याचवेळी तिच्या मनामध्ये खूप काही प्रश्न सुद्धा असतात। तेवढ्यात आता पार्थ हा डोकं धुवून आणि फ्रेश होऊन आलेला असतो, पण काव्या चेहऱ्यावरचा गुलाल साफ करत असते। तेव्हाच इकडे त्याच्या केसाचं पाणी काव्याच्या पाठीवरती पडतं आणि त्यामुळे ती मागे वळून पाहते। तर लगेचच पार्थ सुद्धा तिच्याकडे पाहतो। इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला पार्थ तिच्यासमोर हात पसरत असतो, जेणेकरून तिच्या हातात असलेला टिश्यू तो घेईल आणि तिचा चेहरा क्लीन करून देईल। आता काव्या सुद्धा लगेचच तो टिश्यू त्याच्या हातात देते आणि काव्याने त्याच्या हातात तो टिश्यू दिल्यानंतर काव्या त्याच्याकडे वळून पाहते। तर वळून पाहिल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोघे समोरासमोर असतात आणि दोघे समोरासमोर असताना आता जो पार्थ आहे तो पार्थ इथे तिच्या चेहऱ्यावरती जो एक्स्ट्राचा गुलाल होता तो फुंकर मारून बाजूला करतो। त्याचबरोबर अगदीच भांगेच्या पाशी जो कपाळावर थोडासा गुलाल होता तो बोटानीच तो गुलाल तिच्या सगळ्या भांगामध्ये पसरवून देत असतो आणि तेव्हा काव्याच्या अंगावरती शहारे आलेले असतात। तिने अगदीच मंद पद्धतीने डोळे बंद केलेले असतात, पण पार्थचं हे सगळं काही करणं सुरूच असतं। पार्थ मुद्दामून तिला त्रास देण्याचा काम करत असतो। आता जेव्हा तो इथे तिच्या पूर्ण भांगेत जो गुलाल आहे तो पसरवतो तेव्हा इथे तो म्हणत असतो, आता सी म्हणजेच की आरशाकडे बघा म्हणून। आता आरशाकडे इकडे काव्या बघत असते। काव्याने आरशाकडे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की इथे पार्थने काय केलेलं आहे, म्हणजेच पार्थने इथे आता तिच्या भांगेतला जो गुलाल आहे तो इथे व्यवस्थित पसरवून दिलेला असतो आणि तो गुलाल पसरवून दिल्यानंतर आता काव्या म्हणत असते, देशमुख काय केलं तुम्ही हे, आणि तुम्ही इथे गुलाल पुसला नाही तर तो तुम्ही पूर्ण माझ्या भांगेमध्ये गुलाल केला आहे, का वागला तसं, का केलं असं। तेव्हाच आता पार्थ तिच्याकडे बघून हसत असतो आणि म्हणत असतो, हाच तर प्लॅन होता ना। तेव्हा काव्याला तर प्रश्नच पडलेला असतो की हे सगळं काय आहे आणि हे असं का बोलत आहेत, मला कळत नाही। ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर आता काव्या म्हणत असते, काय काय म्हणालात तुम्ही देशमुख। त्यावर आता इकडे काव्या लगेचच त्याला म्हणत असते, तुम्हाला देशमुख असं वाटत नाही का की तुम्ही ते लिमिट क्रॉस करताय म्हणून। असं म्हटल्यानंतर आता लगेचच पार्थ तिच्याकडे मागे वळून पाहतो आणि तेव्हा काव्यासुद्धा त्याच्याकडे पाहते, तरी तो इथे मान खाली घालून उभा राहिलेला असतो आणि त्यामुळेच आता पार्थच्या केसामध्ये जो गुलाल असतो तो काव्याला दिसतो। त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, तुम्ही एवढे मोठे भारतातील टॉप 3 आर्किटेक्ट बोका आहात ना, मग केस कसे धुवायचे, भांगातील किंवा केसातील जो गुलाल आहे तो कसा काढायचा, सध्या केससुद्धा धुता येत नाहीत का तुम्हाला। आत्ता तुम्ही माझ्यासमोर मान खाली घातली म्हणून मला समजलं की तुमच्या केसामध्ये किती गुलाल आहे। तर आता लगेचच पार्थ इकडे तिच्यासमोर टॉवेल पकडतो आणि म्हणत असतो की मग पुसून द्याल का। असं म्हणता क्षणी आता लगेचच इकडे काव्या म्हणत असते, तेव्हा तो म्हणतो, हो द्याल का पुसून मग तुम्ही। असं म्हणता क्षणी आता काव्या तो टॉवेल हातात घेते आणि तो टॉवेल हातामध्ये घेतल्यानंतर आता लगेचच जो पार्थ आहे तो बेडवरती बसायला जात असतो। खरं पाहायला गेलं तर दरवाजा अर्धवट हा उघडाच असतो आणि तेव्हा जो पार्थ आहे तो बेडवर बसतो। तर इकडे काव्या लगेचच आता पार्थच्या डोक्यातील जो गुलाल आहे तो इथे पुसून देण्याचं काम करत असते। पार्थच्या डोक्यातील गुलाल आता पुसून दिल्यानंतर इकडे आता लगेचच जो पार्थ आहे तो तिच्याकडे पाहतच असतो आणि पार्थने तिच्याकडे पाहिल्यानंतर आता लगेचच एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की बघा, आता जो पार्थ आहे तो काव्याकडे पाहतच असतो, ते सुद्धा एकटक प्रेक्षकांनो इथे तो पाहतो आणि काव्यासुद्धा गुलाल पुसून देण्याचं काम करते। आता खरं तर मानिनीच्या मनामध्ये खूप सारे विचार आणि खूप साऱ्या इथे आता प्रश्नांची घालमेल सुरू असते। त्यामुळे आता मानिनी लगेचच काव्याला जाब विचारण्यासाठी तिच्याकडे आलेली असते, पण अर्धवट दरवाजा उघडा असतो आणि काव्या इथे पार्थचे केस पुसून देत आहे हे तिच्या निदर्शनास पडतं। इकडे निरागस पार्थ हा फक्त बघत असतो आणि निरागस पार्थ हे सगळं बघितल्यानंतर आता मानिनीला प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे, आणि तेव्हा
लगेचच काव्याचं लक्ष आता इकडे दरवाजात उभे असलेल्या मानिनीकडे जाते. त्यामुळे ती लगेचच आहे तसाच टॉवेल इथे फेकून देते आणि लगेचच ती बाहेर दरवाजाकडे पाहते. आता काव्या अशी एकदम एका झटक्यात अशी का वागली म्हणून पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, अगं आई तू 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 ये ना ये ना. आणि तेव्हा अहो मानिनी काकू या ना, तुम्ही या ना, कधी आलात कळलंच नाही. त्यावर लगेचच पार्थ सावरासावर करतो आणि म्हणत असतो, ते काय झालं ना की माझ्या केसामध्ये खूप सारा गुलाल होता, मग मला ते पुसता येत नव्हतं ना, त्यामुळे काव्याला म्हटलं पुसून द्याल का, मग त्या मदत करत होत्या. तेवढ्यातच काव्या म्हणत असते, काहीतरी जळाल्यासारखा वास येतोय ना, बहुतेक दूध वगैरे जळलंय का, मी बंद करून येते. तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, ते ना मी गॅसवर दूध ठेवलं होतं, मी बघून येते. तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, अगं आई असू दे असू दे. पटकन जातो आणि बघून येतो. तेव्हा लगेचच आता मानिनी म्हणत असते, हो ठीक आहे जा. असं म्हणून आता पार्थ दुधाच्या गॅसकडे किचनमध्ये गेलेला असतो. तर आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, बापरे खरंच मानिनी काकू, आज ना इथे देशमुखांचा गणपती साजरा करून सेलिब्रेशन करून खूप छान वाटलं बघा. आणि हे सगळं बोलत बोलत ती आता इथे गळ्यातील दागिने वगैरे काढण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आमच्याकडे इथे देशमुखांकडे जसा गणपती आहे ना, तसं माझ्या आईकडे गणपती नाही आहे. आम्ही लहान होतो ना तेव्हा मामाकडे गावी गणपतीसाठी जायचो, पण गावी जेव्हा गणपतीसाठी जायचो ना तेव्हा लहान असतानाच, मोठे झालो त्यामुळे शाळा कॉलेज मित्रमैत्रिणी ह्या सगळ्यामुळे आम्हाला काही वेळ मिळालाच नाही. पण आज ना देशमुखांच्या घरचा गणपती जो आहे ना, तो मी आणि माझ्या नंदिनीताईने खूपच एन्जॉय केला. खरंच एवढ्या दिवसातून आपल्या हक्काच्या घरचा गणपती पाहायला मिळाला. तर इकडे सगळे दागिने काढल्यानंतर काव्या म्हणत असते, मानिनी काकू बापरे खरंच तुमचे दागिने खूप छान आहेत बघा. मला तर खूप भीती वाटते, जर हे दागिने माझ्या खोलीत जर राहिले ना तर मग मला रात्रभर झोप येणार नाही. हे तुमचे दागिने कसे सांभाळायचे ना ते सांभाळा बाबा. पण बरं झालं तुम्ही ना बँकेत वगैरे दागिने ठेवता, त्यामुळे काही वाटत तरी नाही. तेवढ्यातच काव्या आता मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता मानिनी तिला म्हणत असते, काय ग काव्या, दागिन्यांचं ठीक होतं, पण मंगळसूत्र काढण्याची खूपच घाई लागली वाटतं तुला. लग्न अगोदरचं अफेअर अजूनसुद्धा तुझं कंटिन्यू आहे आणि त्याचबरोबर इथे जे लग्न अगोदरचं अफेअर होतं ते सुद्धा आता तुझा इथे वर्तमान भविष्यकाळ बनणार आहे का. असं बोलल्यानंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. त्यावर मानिनी म्हणत असते, मला सगळं तुझं समजलं आहे काव्या. लग्न अगोदर सुद्धा तुझं अफेअर होतं आणि आता लग्नानंतर सुद्धा तुझं अफेअर हे चालूच आहे. असं बोलल्यानंतर काव्याला धक्का बसतो. ती तर अगदीच कोमात गेल्यासारखीच राहत असते उभी. काव्याला आत्ता आठवत असतं कशा पद्धतीने गुरुजींनी ते भाकीत केलं होतं आणि कशा पद्धतीने इथे आता गुरुजी ह्या सगळ्या गोष्टी काव्याला बोलल्या होत्या. आणि त्यावर मानिनी म्हणत असते, बोल काव्या बोल, मी काय विचारलंय तुला, मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं हवी आहेत काव्या. बोल काव्या, मी थेट मुद्द्यालाच हात घालते. हे सगळं तुमच्या दोघींच्या बाबतीत घडलं, हे कधीच कोणाच्या बाबतीतही घडू नये. पण जो तुझा भूतकाळ होता तो अजूनसुद्धा इथे तुझा वर्तमान काळ बळत आहे. आणि ज्या पद्धतीने इथे तुझं भूतकाळात अफेअर होतं ते अजूनसुद्धा चालू आहे काव्या. त्यावर काव्या म्हणत असते, तुम्ही असं का म्हणताय मला नाही समजत. का नाही समजत, थेटच मुद्द्याला हात घालते मी. बोल ना, अजूनसुद्धा तुझं बाहेर अफेअर सुरू आहे का. आणि आणखी एक गोष्ट, ह्या लग्नामुळे तुम्ही दोघीसुद्धा खूप डगमगला होतात, पण हे सगळं फक्त तुमच्या बाबतीत नाही झालं आहे काव्या, हे सगळं माझ्या मुलांच्या बाबतीतसुद्धा झालेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला कळलं की तुम्हा दोघींच्या लग्नाला कारण वसुवात्या आहेत, वसुताई आहेत, तेव्हा तर पुन्हा एकदा तो भूतकाळ नवीन डोकंवर काढला. आणि मला आज हे जाणून घ्यायचं आहे की तू असं का वागलीस. आणि हे सगळं तुझ्या बाबतीत नाही झालेलं आहे, हे माझ्यासुद्धा मुलांच्या बाबतीत झालेलं आहे. पण प्रत्येक वेळी काय होतं की इथे मुलींनाच इथे सहानुभूती दिली जाते, मुलांना नाही. का काव्य असं का, बोल ना, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत काव्य आज. पण ह्या सगळ्या गोष्टींची जळ माझ्या मुलांनासुद्धा बसली. हां, आता जीवाचा विषय सोडला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जीवाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे कदाचित तो थोडासा सावरला गेला असेल. पण माझ्या पार्थचं काय गं, माझ्या पार्थची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चूक होती. माझ्या पार्थसमोर तर त्याचं प्रेम किंवा त्याचा जो भूतकाळ होता तो सतत इथे त्याच्यासमोर वावरत होता. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, का वागलीस ग काव्या अशी, का. अगं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या पार्थचं काय चूक आहे. माझ्या पार्थचा सुद्धा भूतकाळ होताच ना, पण त्याने कधी अशी आदळआपट केली नाही, त्याने कशी आधी कोणावर चिडचिडसुद्धा केली नाही. अगं माझा पार्थ खूप निरागस आहे ग, खूप जास्त. पण त्याची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चूक होती. पण तू प्रत्येक वेळी
प्रत्येक वेळी घरामध्ये आदळआपट केलीस, प्रत्येक वेळी इथे घरामध्ये तू ह्या सगळ्या गोष्टी केल्यास, पण इथे तुला कधी कोणी काही बोललं नाही. आठव ना कशा पद्धतीने तू इथे पार्थसोबत तुसडेपणाने वागायचीस, कशा पद्धतीने त्याला इथे झिडकवारायचीस, कशा पद्धतीने तू इथे हे लग्न नकोय, हे मला राहायचं नाहीये. त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशा केल्यास आठवतंय ना तुला? हे सगळं मानिनी बोलत असते. आता मानिनी हे सगळं बोलत असताना आता मात्र काव्या सगळं काही आठवत असतं आणि खरंच ती लग्न झाल्यापासून इथे खूप चुकीची वागली होती का, हे सुद्धा ती इथे विचार करत असते. आणि हे सगळं आठवत असताना आता पुन्हा एकदा मानिनी म्हणत असते, पण तरीसुद्धा माझा मुलगा खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या वाटेमध्ये जे काटे आले होते ते काटे त्याने स्वतःला टोचून घेत त्यामधून गुलाब तयार करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं बोलत असताना काव्याला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. त्याचसोबत मानिनीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी उघळत असतं. आणि त्याला माहिती आहे, तुला सांगू, तुझं रागवणं, तुझं बोलणं, तुझं चिडणं, तुझं फुगणं, रुसणं, हे सगळं काही माझ्या पार्थने इथे फुलासारखं झेललेलं आहे. आणि तुला खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा त्याने आतोनात प्रयत्न केलेला आहे. तुला सांगू काव्या, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुला माहिती आहे ना? सांग ना, बोल ना, खोटं बोलते मी तुझ्याशी, बोलते का खोटं? त्यावर काव्या रडायला लागलेली असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, मी असं कुठं म्हणाले काकू की तुम्ही खोटं बोलताय म्हणून? नाही ग, तू असं म्हणू शकणार नाहीयेस की मी खोटं बोलते म्हणून. बोल ना काव्या, केलंय ना हे सगळं त्याने. तुझं हसणं, तुला तुझ्यावर मैत्रीचा वर्षाव करणं, तुझ्या प्रेमासाठी, तुझं प्रेम मिळवण्यासाठी त्याने सगळं काही हे केलेलं आहे. त्याने प्रत्येक वेळी तुझ्या मनाचा विचार केलेला आहे. आणि माझा पार्थ हे सगळं काही करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे काव्या, खूप जास्त अभिमान आहे. वेळोवेळी पदोपदी त्याचा भूतकाळ त्याच्या बाजूला होता, पण तो कधी डगमगला नाही. कधी त्याने कोणाशी त्याच्या भूतकाळाशी कधी तुलना केली नाहीये काव्या. केली का? बोल ना, बोल काव्या, मला आज ह्या सगळ्या प्रश्नांची तुझ्याकडून उत्तरं हवी आहेत काव्या. तुला माहिती आहे, नंदिनीच्या रूपामध्ये त्याचा भूतकाळ, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री ह्या सगळ्या गोष्टी समोर होता, सगळ्या गोष्टी समोर. पण माझ्या लेकाने इथे कधीच तुझी आणि तुझ्या बहिणीची, तुझ्या नंदिनीची कधीच तुलना केली नाहीये काव्या. सांगू काव्या, हातून सुटलेल्या सुखाचा त्याने कधी विचार केला नाहीये. आणि त्याने नेहमी असा विचार केला, तुझा हात पकडलाय, मग तुझ्यात त्याला त्याचं सुख शोधायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या पार्थने केलेला आहे काव्या. सगळं आता मानिनी काव्याला बोलत असते, विचारत असते. आणि त्यावर तिचा एक प्रश्न असतो, बोल ना काव्या, हे सगळं बरोबर आहे ना? मी जे काही बोलत आहे ते सगळं खरं आहे ना? बोल ना काव्या, बोल, अशी गप्प उभी राहू नकोस, बोल, तुला हे सगळं पटतंय ना? मग त्यावर काव्या हो म्हणत असते. त्यावर लगेचच आता काव्याचे दोन्ही हात इथे मानिनी पकडते आणि म्हणत असते, मग तुला ह्या सगळ्या गोष्टी का नाही जमल्या काव्या? तू का नाही माझ्या पार्थसारखं हे सगळं काही केलेस? का नाही तुझा तू भूतकाळ विसरून गेलीस? का नाही तू इथे समजून घेतलंस? का नाही तू इथे पुढे जाण्याचा विचार केलास? बोल ना, बोल काव्या, बोल, का नाही तू ह्या प्रयत्न केलास? असं मानिनी अगदीच आता रडकुंडीला येऊनच काव्याला हे सगळं काही विचारत असते. एक गोष्ट सांगू का, इथे पार्थचा भूतकाळ सतत नंदिनीच्या रूपाने त्याच्या समोर होता, पण तुझं असं काही नव्हतं ना? तुझा भूतकाळ ह्या घरामध्ये होता का? बापरे, आता हा प्रश्न विचारल्यानंतर तर देवा खरंच अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगावर काटा आलेला होता. कारण बघा ना, आता एवढं सगळं काही मानिनी तिच्याशी बोलत होती, पण काव्या मात्र सगळं ऐकून घेत होती. आता काव्याच्या मनामध्ये किती घालमेल आहे, किती प्रश्न आहेत, हे तर फक्त आणि फक्त काव्याला माहिती होतं. आता लगेचच इकडे काव्याला ते सगळं काही जीवाबरोबरचं वागणं, बोलणं हे सगळं आठवत असतं. आता हे सगळं काही बोलल्यानंतर काव्याला ह्या घरात आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर जे जीवाबरोबर घालवलेले दिवस आहेत ते आठवत असतात. कशा पद्धतीने ते नेहमी भेटायचे, कशा पद्धतीने आता इकडे काव्या त्याला बोललेली होती, जर इथे नंदिनी जीवा देशमुख आहे हे हिंमत दाखवण्यापेक्षा आपल्या दोघांचं एकमेकावर किती आणि कुठे कसं प्रेम आहे हे जर सांगण्यासाठी हिंमत दाखवली असतीस तर आज सगळं काही झालं असतं. त्यावर जीवा तिला म्हणत असतो की नाही, मला हे सगळं काही ते संपवायचं आहे, मला आपलं नातं पुढे न्यायचं नाही आहे आणि मी माझा भूतकाळ सगळा विसरलेलो आहे, असं आता इथे ती बोलत असते. त्यावर आता मानिनी म्हणत असते, बोल काव्या, बोल, मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. थांब, आपण दोघीच आहोत इथे कोणी येणार नाही याची मी काळजी घेईल, असं म्हणून तिने आता दरवाजा बंद केलेला असतो. आणि दरवाजा बंद केल्यानंतर आता ती म्हणत असते, मला सगळं काही ऐकायचं आहे, तू आत्ताच्या आत्ता मला सगळं काही सांगणार आहेस. मी म्हटलं ना, भूतकाळ सोडून इथे पुढे जायला खूप हिंमत लागते. त्यावर काव्या म्हणते, तसं नाहीये काको. त्यावर ती म्हणत असते, मग कसं आहे? त्यावर आता जसं आहे ना तसं सांग बाई काव्या, तू एकदाच सांग. त्यानंतर आता मानिनी म्हणत असते, हे बघ, मला सगळं काही ऐकायचं आहे.
एक तुझी सासू म्हणून नाही, पारची आई म्हणून नाही, या घरची एक सून म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून मला हे सगळं काही तुला विचारायचा हक्क आहे. लग्न झाल्यानंतर एका परपुरुषाशी संबंध. तेवढ्यातच आता काव्या जोरात ओरडते आणि म्हणत असते, बास. म्हणत असते, मला बोलायला सांगितलं ना काकू, मग मला बोलण्याची एक संधी तरी द्या तुम्ही. ते विचार करून आपल्या दोघींच्या सुद्धा मनावरती इथे अशा पद्धतीचे डाग तुम्ही का उमटवत आहात? सांगू काकू, तुम्हाला जे काही समजलं आहे ते अर्धवट समजलेलं आहे आणि तुम्ही ह्या अर्धवट समजलेल्या ह्याच्यावरती मला फटकाराल अशी मला तुमच्याकडून अजिबातच अपेक्षा नव्हती काकू. खरं सांगू का तुम्हाला, इथे जेव्हा माझं लग्न ठरलं त्यावेळेस इथे मला माझ्या आईवडिलांनी सुद्धा माझा विचार केला नाही. मला सध्या कोणाला सुद्धा विचारावंसं वाटलं नाही की तुझा भूतकाळ काही आहे का, तुला कोणी आवडत आहे का, तुझं कोणावर प्रेम आहे का. अक्षरशः भावल्यावर चढेपर्यंत सुद्धा मला कोणी एकही प्रश्न विचारला नाही आणि कधीच विचारला नाही, अजूनही नाही विचारला. त्यामुळे माझा भूतकाळ काय आहे काय नाही ह्याबद्दल काही विचारायचा किंवा हे प्रश्न विचारायचा तो अधिकारसुद्धा इथे मी कोणालाही दिलेला नाही. बरंच आता मानिनी इथे पुन्हा काव्यासमोर येते आणि म्हणत असते, नाही काव्या, मला तो अधिकार आहे, समजलं, कारण मला माझ्या मुलाच्या आयुष्याची काळजी आहे, त्याच्या सुखाची काळजी आहे. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, नाही नाही मानिनी काकू, तुम्ही चुकताय. तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली अजून तरी मी माझ्या हातामध्ये घेतलेली नाहीये. आता त्यानंतर काव्या म्हणत असते, हे बघा काकू, राहता राहिला प्रश्न माझ्या इथिक्सचा, माझ्या भूतकाळाचा, तर मी तुम्हाला माझ्या आईवडिलांची अगदी खरीखुरी शपथ घेऊन सांगते की आत्ता लग्नानंतर माझं कुठल्याही मुलावर प्रेम नाही, माझं कुठल्याही मुलाशी अफेअर नाही. वर मानिनी म्हणत असते, नाही. त्यावर काव्या म्हणत असते, नाही, अजिबातच नाही. त्यावरच आता इकडे मानिनी म्हणत असते, पण मला माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करायला पाहिजे. माझ्या मुलाच्या प्रेमाचा, त्याच्या चांगुलपणाचा, त्याच्या निरागसपणाचा जर कोणी फायदा घेत असेल, त्याची बायको त्याला चीट करत असेल, तर मला तो पूर्ण हक्क आहे तिला हे जाब विचारण्याचा आणि तिला ते प्रश्न विचारायचा. मला मान्य आहे, लग्न अगोदरचा अफेअर आणि तुझा भूतकाळ विचारण्याचा मला काही हक्क नाही, मी तो विचारणार पण नाही आहे. पण आत्ता लग्नानंतरचं हे सगळं काही मला जाणून घ्यायचं आहे. बोल ना, ह्या सगळ्या गोष्टी मला तुला विचारून घेण्याचा हक्क आहे की नाही, बोल ना काव्या, बोल. त्यावर काव्या म्हणत असते, हो आहे ना, पूर्ण हक्क आहे तुम्हाला. मानिनी काकू, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज पारची आई होऊन तुम्ही एक गोष्ट दाखवून दिली की सुनेची बाजू नेहमी सोगडी वाटते. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, नेमकं तुला काय म्हणायचंय, कशाबद्दल बोलायचंय ते तर सांगणार आहेस का. त्यावरच काव्या म्हणत असते, हेच जर सगळं तुमच्या मुलीच्या बाबतीत घडलं असतं तर, हेच जर सगळं तुमच्या मुलीने केलं असतं तर काय केलं असतं तुम्ही तिलासुद्धा असेच गालबोट लावले असते, तुम्ही असेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतले असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, खडसवेल तिचा, कान धरेल तिचा. त्यावरच आता काव्या म्हणत असते, मग खडसवा ना मला, मी कुठे नाही म्हणते, खडसवा, ओरडा, बोला, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे जर मला माझा कान पकडायला गेलात, माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायला गेला, तर त्यावरती नाक मुठीत धरायची वेळ येईल. कारण मी काव्य आहे. जर माझी चूक असेल आणि कोणी जर दुसऱ्यांनी माझा कान पकडायची वेळ आली तर मी स्वतः माझा कान पकडते. तसं नाही काकू, तर माझी चूक असेल तर समोरच्या माणसाच्या पायावर नाक घासायला सुद्धा मी कमी करत नाही काकू. पण काकू, जर माझी चूक नसेल तर मी काहीही ऐकून घेणार नाही, समजलं तुम्हाला. अशा पद्धतीने काव्याने चांगलंच खडसवलेलं असतं, ते म्हणजे मानिनीला. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहूयात. खूपच कमाल धमाल झालेला आहे. तेव्हा काव्या म्हणते, काकू, मी माझा भूतकाळ कधीच मागे सोडून आलेली आहे, त्यामुळे माझ्या या वर्तमान काळामध्ये कोणीच नाही आहे आणि तेच सत्य आहे, आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा माझ्यावर संशय घेणं बंद करा. तर आता प्रेक्षकांनो, काव्याने हे सगळं मानिनीला तर सांगितलेलं असतं, पण मानिनी ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवेल का. आता इकडे संध्याकाळी मध्यरात्रीची वेळ असते. काव्या आणि त्याचबरोबर जीवा हे किचनमध्ये आलेले असतात आणि तेव्हा काव्या इथे जीवाला म्हणत असते, तर आता इकडे जीवाला म्हणत असते, एक गोष्ट सांगू, आपल्या भूतकाळाने आपला भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे सगळं विस्कटून टाकलं असतं. तर इकडे जीवा तिला म्हणत असतो
ह्या सगळ्या गोष्टी घरातील इतर कोणालाही समजता कामा नयेत, नाहीतर आपलं सगळं कुटुंब इथे उद्ध्वस्त होईल, असं आता इथे जीवा काव्याला बोलत असतो. तेवढ्यातच तिथे मानिनी उशिरा आलेली असते. आता मानिनी इथे ह्या दोघांना उशिरा रात्री मध्यरात्री इथे किचनमध्ये एकत्र पाहते आणि पाहिल्याच्या नंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं की कशा पद्धतीने आता हे सगळं काही होईल आणि कशा पद्धतीने आता जो काही जीवा आहे तो जीवा मात्र इथे काय करेल माहिती नाही. आणि त्याचबरोबर मानिनी आता ह्या सगळ्या गोष्टींचा काय चुकीचा अर्थ काढेल का हे पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.